रत्नागिरी रेल्वे स्थानकावर कन्फर्म तिकीट असताना सुद्धा कोकणी माणसाला गाडीत चढू दिलं नाही। पूर्ण डबा अवैध गर्दीने आणि परप्रांत्यांनी व्यापलेला होता। कन्फर्म तिकीट असून सुद्धा जर प्रवासी सुरक्षितपणे डब्यात शिरू शकत नसेल तर रेल्वेच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्याचं काय, असा सवाल आता उपस्थित केला जातो। मुंबईतल्या 164 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं असून 48 शाळांना मान्यता मिळवून देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र ऑक्टोबर 2025 पासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली। संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणा आता सज्ज झाली। महापालिकेच्या मेट्रोल हॉस्पिटलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी 500 बेड्सची व्यवस्था करण्यात आली। तसंच घाटी रुग्णालयासह जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आला। पुण्यातल्या बारजे इथं फर्निचर घेऊन जाणाऱ्या चालत्या मिनी टेम्पोला आग लागली। प्रसंगावधान राखत चालक बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। आगीचं नेमकं कारण कळू शकलं नाही। मध्य रेल्वेवर आज प्लॅटफॉर्म विस्तारासाठी सीएसएमटी ते ठाणे मार्गावर रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। शनिवारी रात्री 12 ते सकाळी 10 पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे। शासकीय योजनांची थकीत पेन्शन तात्काळ द्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली। अनेक ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन थकीत आहे। या थकीत पेन्शनसाठी ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष राजू यादव यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाबाबत राज्य सरकारने नेमलेली समिती तात्काळ रद्द करण्याची मागणी होती। एसटी रिझर्वेशन ॲक्शन कमिटीने तीव्र आक्षेप घेतलाय। शासनाने हा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप केला जातो। कोल्हापूर महापालिकेच्या 4 प्रभाग समितीच्या सभापतींची निवड झाली। प्रभाग समितीच्या सभापतीपदी भाजपचे वैभव कुंभार, शिवसेनेच्या अनुराधा खेडकर तर काँग्रेसचे संजय मोहिते आणि विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली। उपजिल्हा बैठकीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली। मुंबईतल्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाला गती आली असून खड्डेमुक्त रस्ते करण्यावर भर दिला जातो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली। मुंबईतल्या एकूण 2196 किलोमीटर रस्त्यांपैकी 65% काम पूर्ण झाले। विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम आहे। अमरावतीमध्ये सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशिम आणि गडचिरोलीचं तापमान सुद्धा 40शी पार गेलं। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सलग 6व्या दिवशी तापमानाचा पारा 40शी पार गेला। वाढत्या उष्णतेचा फटका सर्वाधिक प्रमाणात 5 वर्षांखालच्या बालकांना बसताना दिसतो। कडक उन्हामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्यात। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर 24 तासात न्यायाधीशांसमोर हजर न केल्यास अटक बेकायदेशीर ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला। गडचिरोलीतल्या आरोपीला पुण्यात ताब्यात घेऊन गडचिरोलीमध्ये अटक दाखवल्याप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला। अटक केल्यावर 24 तासात आरोपीला न्यायाधीशांसमोर हजर करणं पोलिसांना बंधनकारक आहे। पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळलं। सुदैवाने विमानातले सगळे कर्मचारी सुरक्षित आहेत। अपघातानंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली। यामध्ये विमानतळावरच्या मालमत्तेचं नुकसान झालं नाहीये। धावपट्टी लवकरात लवकर कार्यान्वित करून कामकाज पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून 12 तास चौकशी करण्यात आली। दीपक लोंढे हा खराचा निकटवर्ती असल्याचा आरोप आहे। समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती असून खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार झाले।